हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी पोझिशन दाखवणार. त्याचप्रमाणे बँक निफ्टीची आपण ॲनालिसिस करू की आपल्याला उद्या कुठे काय ट्रेड मिळू शकतो आणि आपण काय ट्रेड घेऊ शकतो ते. ओके, त्याआधी मी तुम्हाला आजचा माझा प्रॉफिट दाखवतो. ऑलमोस्ट तुम्ही थंबनेलवरती बघितलं पण असेल. आज फक्त 1400 रुपयाचा प्रॉफिट झाला. एकदा रिफ्रेश करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, 1400चा प्रॉफिट झाला आणि तो मी कुठे घेतला ते तुम्हाला सांगतो. आणि त्याच्या आधी मी तुम्हाला कालच्या एक व्हिडिओमध्ये आणि परवाच्या एक व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलेलं की हा वीक माझ्यासाठी हा पूर्णपणे साईडवेज असेल. आजचा जो ट्रेड आहे तो माझ्या सेटअपमध्ये नाही बसला तरी मी तो घेतला. त्याच्यामागचं रिझन पण तुम्हाला सगळं सांगतो. आणि जसं तुम्हाला सांगितलेलं आजचा जो आठवडा हा साईडवेज असेल का ते, ही बघा, ही पहिली कॅन्डल सोडलात ना, ही पहिली कॅन्डल सोडल्यावरती ना मार्केट हे कुठे गेलंच नाही आहे, बरोबर. हे एका झोनमध्ये फिरत आहे. हा आठवडा प्रत्येक बँक निफ्टी असू दे किंवा निफ्टी असू दे मोस्टली हा साईडवेजच असणार आहे. ओके, आणि आता मी तुम्हाला माझी एंट्री दाखवतो मी कुठे घेतली. अगर तुम्ही 23,750चा कॉल बघाल ना, अगर मी एका मिनटाच्या टाईम फ्रेममध्ये एंट्री घेतलेली. ओके, अगर तुम्ही बघत असाल तर माझी एंट्री ना मी 43 रुपयाच्या आसपास मी एंट्री घेतलेली. ऑलमोस्ट 1 मिनिट कंप्लीट व्हायच्या आधी मी तुम्हाला टाईम पण दाखवतो सगळं. ओके, हे बघा, मी 43 रुपयाच्या आसपास एंट्री घेतली आणि त्याचा मॅक्स एस एल होता 53 रुपीज, म्हणजे फक्त 10 पॉईंटचा एस एल होता. आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये मला 1:4चा टार्गेट मिळत होता. म्हणजे मला 40 पॉईंट मला मिळत होते. म्हणजे 43वरून मी 7 रुपये की 6 रुपयाच्या आसपास मी एक्झिट केला. मी ते बघतो नंतर कितीला केलं ते. ओके, तर आणि त्याच्यानंतर मला तुम्ही बघत असाल तर मार्केट एक बऱ्यापैकी रॅली दिली खालच्या साईडला साईडवेज मार्केटमध्ये असून. ओके, आणि मी 6 की 7 रुपयाच्या आसपास एक्झिट केला आणि मी 1424 रुपयाचा प्रॉफिट केला. ठीक आहे, हा मी ट्रेड घेणार नव्हतो, फक्त माझ्या रिस्क रिवॉर्डमध्ये बसत होतं ना त्याच्यामुळे मी घेतला. अगर समजा 1:2चा मला रिस्क रिवॉर्ड मिळत असता ना तर मी हा कदाचित ट्रेड घेतला पण नसता. पण मला 1:4चा मिळत होता आणि मी ऑलमोस्ट मागच्या मंगळवारपासून आज एक आठवड्यात कोणताही ट्रेड नाही घेतला. शेवटचा मंगळवारी घेतला आणि आज मंगळवार आहे आणि आज ट्रेड घेतला. त्यामुळे माझ्याकडे बऱ्यापैकी माझ्याकडे एस एल पेंडिंग आहे, म्हणजे मी तेवढं एस एल देऊ शकतो. त्यामुळे मी ओव्हर ट्रेडिंग न करता फक्त एकच ट्रेड सेटअप केलेला जेणेकरून मला 1:4चा टार्गेट मिळेल. ठीक आहे, आणि तो जबरदस्ती ट्रेड केला, म्हणजे तो माझ्या सेटअपमध्ये नसला. ॲनालिसिस करून सांगतो. अगर आपण फिन निफ्टी चार्ट ओपन केला ना, हे बघा, अगर आहे ना मी माझी एंट्री कुठे वरच्या साईडला घेणार होतं ते तुम्हाला सांगतो. जसं हा एक रेजिस्टन्स आहे ना, तो अगर रेजिस्टन्स ब्रेक केला असताना बरोबर त्याने गॅप ओपन केलं. अगर ओपन करून अगर ग्रीन कॅन्डल बनवून हा रेजिस्टन्स ब्रेक केला असताना तर मी एकच पी सेल केला असता. कारण हा आठवडा माझ्याकडे साईडवेज असू शकतो, या हिशोबाने मला एस एल जास्त नाही द्यायचे होते. त्यामुळे मी फक्त एकच लॉट पी सेल केला असता. पण त्याने एक थोडी पण स्ट्रेंथ दाखवली. त्याने सरळ सुरुवातीपासून एक निगेटिव्ह बनायला चालू केला. त्यामुळे मी ह्या लेवलच्या आसपास मी माझा एक कॉल सेल केला. ठीक आहे, आणि मला टार्गेट माझं जास्त नव्हतं. आणि तुम्ही बघत असाल तर मी आउट ऑफ द मनी कॉल सेल केला. 23,750चा मी कॉल सेल केला. आणि मी आयुष्यामध्ये कधी आउट ऑफ द मनी कॉल सेल म्हणजे ऑप्शन सेल करत नाही. अगर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर मी ही इन द मनीमध्ये प्रत्येक वेळी असतं तर मी इन द मनीमध्ये सेल करतो. पण आउट ऑफ द मनी सेल करायचं रिझन काय होतं की मार्केट अगर साईडवेज असेल ना तर ते एक वॉलटाईल होतं, बरोबर. मार्केट वॉलटाईल झाल्यावरती ना तो माझा एस एल ना कधी जाऊ शकतो. त्यामुळे ना मला एस एल जास्त द्यायचे नव्हते आणि त्यामुळे मी माझा एकच लॉट 23,750चा जो आहे तो ॲट द मनीला मी ऑलमोस्ट, आणि त्याच्यामध्ये माझा टार्गेट 1:4 होता. त्यामुळे मी एंट्री घेतली नाही तर एंट्रीसुद्धा घेतली नसतं. कारण माझा रिस्क रिवॉर्डमध्ये अगर ट्रेड बसत नसताना मी एंट्री पण नाही घेतली असती. आणि मी ऑलमोस्ट आहे ना बघा, मी शेवटचा ट्रेड केलेला लास्ट मंगळवारी आणि त्याच्यानंतर आज मंगळवार आहे. ऑलमोस्ट एक आठवडा मी ट्रेड नाही घेतला आणि त्यामुळे ना माझा एस एल खूप पेंडिंग आहेत. म्हणजे मी रिस्क घेऊ शकतो. त्यामुळे मी हा बोलत असाल तर माझ्या सेटअपमध्ये नव्हता तरी मी ट्रेड घेतला. कारण मला एक थोडा चान्सेस वाटत होतं की एक वीकली रेड कॅन्डल होऊ शकतं. का तुम्ही वीकली टाईम फ्रेममध्ये बघाल ना, फिन निफ्टीने 4 ग्रीन कॅन्डल 3 ग्रीन कॅन्डल बनवतात. त्याला एक हलकीशी एक छोटी तरी रेड कॅन्डल बनवणे गरजेचं आहे किंवा मग एक साईडवेज होणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यामुळे मी त्या हिशोबाने मी जो आहे तो आउट ऑफ द मनी सेल केला आणि कॉल साईडला मी जास्त होतो. कारण मला वाटत होतं की हा लेवल एकदम लगेच तुटेल म्हणून. ठीक आहे, ऑलरेडी 4 ग्रीन कॅन्डल बनवलं त्याने बऱ्यापैकी त्याचा हाय ब्रेक करून वरती गेला आणि बऱ्यापैकी लोकांना प्रॉफिट झाला. त्यामुळे एक आठवडा एक साईडवेज असण्याचा चान्सेस आहे. ओके, आणि आता आपण उद्या बँक निफ्टीमध्ये काय ट्रेड करू शकतो आणि मी स्वतः बँक निफ्टीमध्ये उद्या ट्रेड करीन. भले कमी क्वांटिटीमध्ये करीन, पण आपण काय ट्रेड करू शकतो ते बघूया एकदा. बँक निफ्टी बघाल जसं मी सांगितलं ऑलमोस्ट त्याने 3 ग्रीन कॅन्डल बनवतात. त्याला एक रेड कॅन्डल बनणं गरजेचं आहे. मग ही भले मोठी पण असू शकते किंवा लहान पण असू शकते. त्यामुळे आपण एक कमी क्वांटिटीमध्ये आपण एक चांगला रिस्क रिवॉर्ड मिळवायचा प्रयत्न करू. अगर तुम्ही 15 मिनटामध्ये याल ना, आपण 15 मिनटामध्ये ॲनालिसिस करूया आधी. अगर तुम्ही 28 तारखेपासून बघा ना, 28 तारखेला एक त्याने मोठ्यापैकी डाऊन साईडला रॅली दिली. त्याच्यानंतर जिथे क्लोज झाला तिथूनच मार्केट एक वरती गेलं, बरोबर. आणि त्याच्यानंतर परत एक तिथूनच मार्केटने
ब्रेकडाऊन दिला आणि बरोबर तिकडेच त्याने एक रेजिस्टन्स फेस केला आहे. ओके, आणि त्याच्यानंतर परत खाली आला आहे. ओके, त्यामुळे आपल्या एक डाऊन साईडला एक आपल्याला एंट्री मिळू शकते. अप साईडला तर सध्या एवढ्या लवकर बघू नका, पण डाऊन साईडला मी एक सिम्पल एंट्री देतो, पण क्वांटिटी कमी करा, मॅक्झिमम 2 एंट्री घ्या. ओके, समजा फ्लॅट ओपन होते किंवा मग गॅपडाऊन ओपन होते. अगर पहिली 5 मिनटाची रेड कॅन्डल बनत असेल ना, तर आपण त्याचा जसा लो ब्रेक केला तर आपण आपली एंट्री घेऊ शकतो. मॅक्झिमम 2 एंट्री घ्या आणि जसं आपला 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, आपला एस एल सरळ कॉस्ट टू कॉस्ट करा. कारण खाली जायचं असेल तर मार्केट लगेच खाली जाणार. अगर मार्केटला खाली जायचं नसेल ना, एंट्री घेतल्यावर ती थोडा प्रॉफिट दिसेल आणि हा कॉस्ट तुमचा वॉलेटाईल झोनमध्ये निघून जाईल, पूर्णपणे साईडवेज होऊन जाईल. त्यामुळे अगर करायचं असेल 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, आपला एस एलला कॉस्ट टू कॉस्ट करा. आपला कॉस्ट टू कॉस्ट एस एल गेला ना, तर समजून जा हे मार्केट हे फक्त आणि फक्त साईडवेजच असेल. ओके, आणि समजा बायर्सचं सांगतो. बायर्सचं आहे ना, फ्लॅट ओपन होते, 5 मिनटाची रेड कॅन्डल बनली, त्याचा लो ब्रेक केला, आपण डाऊन साईडला एंट्री घेऊ शकतो. ॲट द मनी किंवा इन द मनीमध्ये कॉल बाईंग करा आणि स्ट्रिक्टली एस एल लावा. कमीत कमी 30 पॉईंट ते 40 पॉईंटचा एस एल ठेवा आणि कमीत कमी त्याचा 1:4चा घ्यायचा प्रयत्न करा. ओके, आणि सेलर्सचं फ्लॅट ओपन होते किंवा थोडं गॅपडाऊन ओपन झालं, ते अगर 15 मिनटाची रेड कॅन्डल बघितली ना, त्याचा लो ब्रेक केला, ते जो पण त्याचा कॅन्डलचा हाय असेल ना, समजा आता 52,200 असेल तर आपण 52,200चा कॉल सेल करू शकतो. आणि त्याचा एस एल जोपर्यंत तो लेवल ब्रेक होत नाही ना हाय त्याचा, तोपर्यंत आपण आपल्या एंट्रीमध्ये राहू शकतो. मग भले मार्केट साईडवेज जाऊ दे किंवा डाऊन साईडला जाऊ दे, तर आपण एक बऱ्यापैकी डिसेंट प्रॉफिट कमवू शकतो. ओके, उद्या मी पण बघूया उद्या कुठे ओपन होतं, त्याच्यावरती डिपेंड करतं की मी इन द मनीमध्ये करेन की आउट ऑफ द मनी करेन की ॲट द मनीमध्ये करेन. ओके, आणि प्रत्येक वेळी कमीत कमी 1:4 घ्यायचा प्रयत्न करा. त्याच्याशिवाय अगर 1:4 मिळाला ना, तर त्याच्यानंतर आपले भले मग पुढच्या अगर 2 असेल तरी गेले ना, तर आपण एक बऱ्यापैकी प्रॉफिटेबल राहू शकतो. ठीक आहे, आणि फक्त हा आठवडा क्वांटिटी कमी करा. जिथं तुम्ही 4 लॉट मारत असाल तर कमीत कमी 2 लॉट मारा, कारण 4 लॉट परत मारण्याचं परत एक टाईम येणार पुढच्या आठवड्यामध्ये. तर आपण परत त्यावेळी आपण एक बऱ्यापैकी आपली जी पण क्वांटिटी असेल ना, ती आपण परत मारू शकतो. फक्त साईडवेज मार्केटमध्ये आपले जास्त एस एल देऊ नका. एस एल हे ट्रेंडी मार्केटसाठी थोड्या वेळ ठेवून द्या. ठीक आहे, कारण ट्रेंडी मार्केटला आपल्याला एक बऱ्यापैकी प्रॉफिट होऊ शकतं. ओके, आणि अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता.